रोड आपण संघर्ष यात्रेला सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? 250 किलोमीटरचा प्रवास आहे. 9 तारखेला या आंदोलनाचं रूप बदलणार आहे. अनेक समस्या आहेत. समस्यानं घेरलेला मेळघाट आहे. इथल्या प्रत्येक पिण्याच्या पाण्यापासून तर शिक्षणापासून तर आरोग्यापर्यंत सगळ्याच गोष्टीवर दुर्लक्ष असणारं मेळघाट चौफेर घेरल्या गेलं. साध्या सातबाऱ्याचं नाव बदललं गेलं. 15-15, 20-20 नाव सातबाऱ्यावर येतं. वनपट्टे भेटलेले नाही. घरकुल अर्धे पैसे भेटले, अर्धे भेटत नाही. एमआरजीएसमध्ये काम करावं, पैसे मात्र मेल्यानंतर घ्यावं. अशा सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातला हा संघर्ष आहे. कर्जमाफीची तर आठवण देत आहोत, पण मेळघाटात माणसं आहे. इथं माणसं जगतात आहे. इथं जिवंत माणसं आहे. दाखवासाठी संघर्ष यात्रा आहे. 9 तारखेपर्यंत जर सरकारने कोणताही यावर पवित्रा केलं तर काय तुमचं काय पाऊल असणार आहे? मी घेरून टाकू सरकार. इतक्या व्यवस्थित एवढं बेस्ट प्लॅनिंग केलेलं आहे का सरकारचे नाक आणि तोंड दोनही दाबून ठेवू, व्यवस्थित दाबू. 30 तारखेपर्यंत तुम्ही सरकारला अल्टिमेटम दिला होता की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी. शांततेच्या मार्गाने जर सरकारने कर्जमाफी दिली तर आम्ही भगतसिंगचा मार्ग आम्ही 1 जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही. याची टेक्नॉलॉजी वापरू. आदमी दिखेंगे नहीं, लेकिन चाक रुका हुआ दिखेंगे.